बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवोनी एकाएकी गेला मिरासीचा धनी कडिये वागवुनी भार खांदी लेवावणी पाय डोळा लंकर ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी गेला मिरासीचा धनी कडिये वागवुनी भार खांदी तुका म्हणे गांजवणी कसे उदार जीवाचे आपोलिया एकाएकी गेला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपात अनेक धेजा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रये समागत्यं तिष्ठन्तमनन्द कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम तडिद्वासं नीलमेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरमद्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि मोरया मोरया मी बाळताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये
सुसर्वदा कलावज्ञ जीवोदरार्थावतारम कलंकांक तेजोदि कामोदि वक्रम खलाणीशवादा पनोदरः दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दुःख भंजन कारुणि नंदन हे दुःख भंजन कारुणि नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंबार पवन सुत विनती वारंबार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सोनलो मेरी पुकार भवन सुत विनती वारंबार पवन सुत विनती वारंबार हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोल दे दे हनुमान एक मुखान बोला बोल दे दे हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला जे तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला जे तू सूर्याला धराया जय हनुमान गेलास तू सूर्याला धराया बालपणी गेलास तू सूर्याला धराया तरतरली धरते तरतरले आसमान तरतरली धरते तरतरले आसमान एक मुखान बोला बोल दे दे हनुमान एक मुखान बोला बोल दे दे हनुमान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय बोला जय जय हनुमान बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यंत्र जरणी देवाचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन घालो चराचरी मी कळा गुजरी काही जरे बोलतो बचणे अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी विठ्ठल 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 बाप करी जोडी ले कुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागावणी भारगांधी अभंगाला लागण्यापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी सुखदेव खंडू धात्रक या बाबांना जाऊन खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं
प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आज आपण या सुखदेव बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपतेष्ट नातेवाईक भावंद सगळे सोयरे परिपाहुणी मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात. त्यांचा जो या ठिकाणी कुटुंब परिवार आहे, त्यांच्या या ठिकाणी पत्नी आहेत गंगा भागीरथी हेमाबाई सुखदेव धात्रक, या ठिकाणी पत्नी आहे, भाऊ आहे म्हाळू खंडू धात्रक भाऊ, सीताबाई यादव सोसे या ठिकाणी बहीण आहे, मुलगा आहे बाळू सुखदेव धात्रक, मथुरा बाळू धात्रक सुनबाई आहे, दत्तू सुखदेव धात्रक मुलगा, यमुना दत्तू धात्रक या ठिकाणी सुनबाई आहे, ताराबाई अंबादास सानप मुलगी, अंबादास दगडू सानप या ठिकाणी जावई आहे, मीराबाई अण्णासाहेब सोसे मुलगी, अण्णासाहेब पांडुरंग सोसे जावई आहे, मारुती जयराम धात्रक पुतण्या, आनंदा तुकाराम धात्रक पुतण्या, रामनाथ काशीनाथ सोनवणे भाचा, विलास यादव सोसे या ठिकाणी भाचा, दीपक बाळू धात्रक नातू, भारत अंबादास सानप नातू, प्रसाद दत्तू धात्रक नातू आणि केशव अण्णासाहेब सोसे या ठिकाणी नातू आहे. सुंदर असा गोड असा असलेला खऱ्या अर्थाने या सुखदेव बाबांचा कुटुंब परिवार आहे. आणि त्यांच्या या जाण्यानं या धात्रक परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, जो काही दुःखाचा आघात या ठिकाणी कोसळलेला आहे, या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथानं, माझ्या पांडुरंगानं, माझ्या साईबाबानं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी, ही प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे. तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौर यांच्या गुरु कृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया. लाडकी लेक मी संताची, 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 लाडकी पदवरी कृपा बहुताची, पदवरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, पदवरी कृपा बहुताची, पदवरी कृपा बहुताची, लाडकी लेक मी संताची, लाडकी लेक मी संताची, संताची, संताची. लाडकीला कमी संताची मजबार कृपा बहुताची, अखई चुडा हातियाला अंकण मोती नाकाला, बोध मुराळी शृंगारीला 84चा सिक्का गेला, तुका तुकी उतरला 6 नगेचा कौला दिला. आणि म्हणून सगळ्या संतांची लाडाची लेक असल्यामुळं आज या ठिकाणी आजची कीर्तन रूपी सेवा हा असलेला धात्रक परिवार असलेले सगळे हे बंधू, या बंधूंच्या वतीनं, बहिणींच्या वतीनं, कुटुंबाच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं, आणि ज्यांनी मला कार्यक्रमासाठी या ठिकाणी फोन केला, आमंत्रित केलं, ते म्हणजे या ठिकाणी आमचे राजूभाऊ धात्रक असतील, कारण धुळ्याला मनमाडला त्यांनी सुद्धा माझा कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला होता, ठेवला होता. आणि परत एकदा या धात्रक परिवारामध्ये मला आजची कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी मिळाली. म्हणून सगळ्या धात्रक परिवार असेल, सगळे धात्रक बंधू असतील, सगळ्यांची या ठिकाणी मी मनापासून म्हणजे मनापासून या ठिकाणी आभार मानते आणि या ठिकाणी माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल 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 म्हणून खऱ्या अर्थानं आज जर कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर आज या ठिकाणी काय आहे हो, श्राद्ध आहे. श्राद्धाच्या निमित्तानं तुम्हाला बोलावलं, मला बोलावलं, आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एकत्रित केलं. या कुटुंबानं, या परिवाराने एवढा मोठा खर्च केला, ब्राह्मण बोलावून पिंडदान केलं, मला बोलावून ज्ञानदान आहे आणि आपल्या सगळ्यांना बोलावून परत एकदा अन्नदान आहे. मग एवढा मोठा खर्च या कुटुंबानं केला, एवढा मोठा खर्च आपल्या बापासाठी या परिवारानं केला, एवढं मोठं श्राद्ध या ठिकाणी केलं, तुम्हाला बोलावलं, मला बोलावलं, याला काय कारण आहे? याला एकच कारण आहे, एवढं मोठं श्राद्ध या कुटुंबाने, या परिवारानं केलं, याला कारण आहे, मी असं म्हणेन
का खऱ्या अर्थाने या कुटुंबाला आपला बाप कळाला, खऱ्या अर्थाने या कुटुंबाला बापाचं प्रेम कळालं, खऱ्या अर्थाने या कुटुंबाला बापाची माया कळाली आणि खऱ्या अर्थाने या कुटुंबाला बापाचं महत्व कळालं, ममत्व कळालं. म्हणून आजचा खऱ्या अर्थानं कार्यक्रम आहे. आता काही काही लोक श्राद्ध करायचं म्हटलं की 10 वेळा विचार करतात, कार्यक्रम ठेवू का नको, पैसा किती जाईल, खर्च किती होईल. एक काही म्हणतात 30-40 लोक जेवू घाला, जेवण झालं, कार्यक्रम संपला. काही काय म्हणतात नाही नाही, एखादा ब्राह्मण बोलवा, पूजा करा, आणि आहे की नाही एखादा प्रवचनकार बोलवा, 100-150 लोकांचं जेवण करा, कार्यक्रम संपला. काही काय म्हणतात नाही नाही, आमच्या वडिलांनी आमच्यासाठी जे केलं आहे की नाही, त्यांनी आम्हाला जे संस्कार दिले, त्यांनी आम्हाला जे ज्ञान दिलं, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही हे जग पाहिलं, ज्यांच्यामुळे आम्ही या विश्वामध्ये जन्माला आलो, ज्यांनी आमचे हातपाय खऱ्या अर्थानं बळकट केले, या समाजामध्ये रोवण्यासाठी, उभं करण्यासाठी ज्यांनी आम्हाला जन्माला घातलं, त्या आई वडिलांचं किती मोठं पिंडदान, अन्नदान आणि किती मोठं ज्ञानदान केलं आणि किती मोठं श्राद्ध केलं तरी कमीच पडेल. पण आपल्या वडिलांच्या ऋणात काही अंशी का होईना उतराई होण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला काय करायचंय, हे कीर्तन कार्यक्रम करायचंय. चांगले कीर्तनकार बोलवा, कीर्तन होऊ द्या, पिंडदान होऊ द्या, ज्ञानदान होऊ द्या, अन्नदान होऊ द्या, आहे का नाही. म्हणजे प्रत्येकाचे विचार करायची पद्धत काय असते हो, वेगळी वेगळी असते. तसं या कुटुंबानं आपल्या वडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी एक छान विचार केलाय आणि आम्हाला जे करायचंय ते खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांसाठी करतोय आणि आमच्या वडिलांनी आमच्यासाठी जे केलं त्याच्या पुढे खऱ्या अर्थाने काहीच नाहीये, याची जाणीव या कुटुंबाला, या परिवाराला झाली ना. म्हणून एवढा मोठा कार्यक्रम खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्याच निमित्तानं बघा, सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग आहे तो सुद्धा बापाचं वर्णन करणारा, बापाचं महत्व सांगणारा. बाप म्हणजे कुटुंबासाठी काय आहे, एक पती आपल्या पत्नीसाठी काय आहे, एक बाप आपल्या मुलांसाठी मुलींसाठी काय आहे, एक आजोबा आपल्या नातवंडासाठी खऱ्या अर्थानं काय आहे, भाऊ भावासाठी काय आहे, बहीण भावासाठी काय आहे, याची जी किंमत आहे, जोपर्यंत त्या घरामध्ये पुरुष माणूस हयात आहेत, पती हयात आहे, बाप हयात आहे, भाऊ हयात आहे, तोपर्यंत त्याची किंमत खऱ्या अर्थानं कधीच कळत नाही बाबा. पण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं निघून जाईल त्या दिवशी आपल्याकडं डसाडसा रडल्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात बापाचं वर्णन करणारा, बापाचं महत्व सांगणारा सुंदर असा तुकोबारायांचा जो अभंग आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवेसाठी निवडला. आता ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडला त्या तुकोबारायांचा जो अधिकार आहे तो खऱ्या अर्थानं किती मोठा आहे हो. ज्यांचं नाव घेतलं असता, या मला सुद्धा कापर भरत तुकाराम तुकाराम, नाम घेता कापियम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. ज्यांचं नाव घेतलं असता यमाला सुद्धा कापर भरत, एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. ज्यांचा गाथा इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर बुडाला नाही तर तो खऱ्या अर्थानं कुठं तरंगला हो, पाण्यावर तरंगावा. एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. उदका माझी वया ठेवोनी कोरड्या, दाखविने रोकड्या विश्वजना. एवढा मोठा अधिकार ज्यांचा आहे ते म्हणजे खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबाराया. आणि त्या तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडला. विठाला 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 बघा. आज जर कार्यक्रमाचं औचित्य पाहिलं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे. ज्यांचं श्राद्ध आहे ते या कुटुंबामधील एक वडील आहे, कुटुंबामध्ये या ठिकाणी बाप आहे. आणि आज आपलं कुटुंब कुणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतं, आपल्या बापाच्या पावलावर. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, येर ते अनुचिष्टिती सामान्य सकळा. आजही अख्खा कुटुंब, अख्खा परिवार खऱ्या अर्थानं कुणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, आपल्या बापाच्या पावलावर खऱ्या अर्थानं पाऊल ठेवून चालत असतो बाबा. त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं जीवनामध्ये असलेला बाप आहे. आज या कुटुंबातला एक बाप गेलाय, घरातला करता पुरुष गेलाय. ज्याच्या जीवनातला बाप जातो त्याला जीवनामध्ये फार मोठी किंमत कळत असते. याला कारण आहे, बाप म्हणजे काय तर बाप म्हणजे सुखाचा सागर आहे, बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. ज्या घरात बाप आहे त्या घरात आजही धाक आहे बाबा. ज्या घरात बाप आहे महिला मंडळ त्या घरात आजही धाक आहे. आणि ज्या घराचा बाप लवकर जातो ना त्या घराचा धाक सुद्धा लवकर संपला जातो. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे, जाऊ जावेत आहे. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात जाऊ जावेत. ज्या दिवशी घराचा बाप जाईल
त्या दिवसापासून कधी कधी भाऊ भावात नाही आणि जाऊ जावेत नाही या गोष्टी बघायला मिळतात किंवा बाप गेल्यावर. कारण सगळ्या भावंडांना एकत्र धरून ठेवणारा बाप, सगळ्या सुनांना एकत्र ठेवणारा बाप, सगळ्या नातवंडांना एकत्र ठेवणारा बाप, कुणाला कमी नाही आणि कुणाला जास्त नाही. सगळ्या लेकरांवर, सगळ्या लेकींवर, सगळ्या नातवंडावर, सगळ्या कुटुंबावर सारखं प्रेम करणारा कुटुंबामध्ये जो असतो ना त्याचं नाव म्हणजे बाप आहे. आणि ज्या दिवशी तो बाप त्या कुटुंबातून जातो, ज्या दिवशी तो बाप त्या परिवारातून जातो, बाप गेल्यानंतर कुठेतरी कमी जास्त व्हायला सुरुवात होतं. आणि ज्या वेळेला कुठेतरी कमी जास्त होतं ना त्यावेळेला ते कुटुंब एकत्र राहत नाही. त्यावेळेला त्या कुटुंबाला कसं व्हावं लागतं? सगळ्यांचे मन विचलित होतात, सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. घरामध्ये प्रत्येक जण राजा बनायला सुरुवात होते. घरामध्ये कुटुंबामध्ये कुणी कुणाचं ऐकायला सुद्धा तयार नाही. त्यावेळेला आमच्या घरातल्या ज्या महिला मंडळ आहे त्या सगळ्या जणी काय करतात हो? कुजबूज करतात. सांगते तुम्हाला वेगळं निघा, सांगते तुम्हाला वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघावं, वेगळं निघून संसार, वेगळं निघून संसार बघावं, वेगळं निघून संसार, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघा. सांगते तुम्हाला वेगळं निघा, सांगते तुम्हाला वेगळं निघा, संसार बघावं, वेगळं निघून संसार बघा, वेगळं निघून संसार बघावं, वेगळं निघून संसार, हे काही माझ्या मनाचं नाही, नाथबाबांचं भारूड आहे. सांगते तुम्हाला वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघावं, वेगळं निघून संसार बघा. अहो ऐकलं का? मी तुम्हाला सांगते ना वेगळं निघा. कधी कुठंतरी कुटुंबामध्ये कमी जास्त व्हायला सुरुवात होते ना त्यावेळेला कोणाला कोणामध्ये एकत्र राहण्याची इच्छा सुद्धा उरत नाही, आहे का नाही? का? त्या कुटुंबातला बाप गेलेला आहे, घरातला करता पुरुष खऱ्या अर्थानं गेलेला आहे. पण जोपर्यंत बाप आहे ना बाबा, जरी मुलं वेगळे निघाले, जरी मुलं वेगवेगळ्या घरामध्ये राहिले, जरी बापा समोर मुलं वेगळे निघाले ना तरी बाप सांगतो बाबा हो वेगळे राहा. पण ज्या वेळेला एकमेकाला एकमेकाची गरज पडेल ना त्यावेळेला एकमेकाच्या पाठीशी बाबा हो तुम्ही खंबीरपणानं काय राहा, उभे राहा. ही आपल्या कुटुंबाला शिकवण देणारा कुटुंबामध्ये जर कोण असेल तर महिला मंडळ, पुरुष मंडळ, त्याचं नाव म्हणजे कुटुंबामध्ये असलेला या ठिकाणी काय आहे हो? बाप आहे. कारण बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. आणि बाप म्हणजे आपल्या पाठीवर मारलेली शाबासकीची आपुलकीची जी थाप आहे तिचं नाव म्हणजे कुटुंबामध्ये असलेला बाप आहे. आणि एक सांगू का, अरे काय जगामध्ये इकडं तिकडं हात दाखवत फिरता, या भविष्यकाराजवळ जा, त्या भविष्यकाराजवळ जाय, इथं माझं भविष्य बघ, तिथं माझं भविष्य बघ. अहो कोणाकडेही भविष्य बघायची गरज नाही. कारण आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा भविष्यकार, आपल्यासाठी इस्टेट प्रॉपर्टी कमावणारा आपला भविष्यकार, आपला जीवन सुखी समाधानी आणि समृद्ध करणारा भविष्यकार जर आपल्या जीवनामध्ये कोण असेल तर सगळ्यात मोठा भविष्यकार म्हणजे आपल्या जीवनामध्ये असलेला आपला बाप आहे. कोण आहे हो? सगळ्यात मोठा भविष्यकार आपल्या जीवनामध्ये असलेला आपला बाप आहे. आणि आपण सगळ्या जगामध्ये हात दाखवत फिरत असतो का माझं भविष्य बघ बाबा, आहे का नाही? पण आपले भविष्याची चिंता वाहणारा, काळजी वाहणारा, भविष्यामध्ये माझ्या मुलाचं आयुष्य, माझ्या लेकीचं आयुष्य सुखानं गेलं पाहिजे, समाधानानं गेलं पाहिजे, हा आपल्या जीवनातला भविष्यकार म्हणजे कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं असलेलं कोण आहे हो? बाप आहे. बाप केला का कधी याचा विचार आपल्या बापाचा एवढा? आपला बाप म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्यासाठी काय आहे? आणि एक सांगू ना, अख्खा कुटुंब रडतं, कुटुंबावर एखादं संकट येतं, कुटुंबामध्ये एखादं टेन्शन तयार होतं, कुटुंबावर ज्या वेळेला संकट येतं आणि कुटुंबावर संकट आल्यानंतर अख्खा कुटुंब ढसढसा रडतं, आहे का नाही? ज्या वेळेला मुलं रडतात, सुना रडतात, पत्नी रडते, नातवंड रडतात, लेकी रडतात, नातवंड रडतात, अख्खा घरदार रडतं, त्यावेळेला सगळ्या घरादाराचे डोळे पुसायला कुणाला लागतात रे? त्या बापाला लागतात. सगळ्या घरादाराचे डोळे पुसणारा बाप आहे. पत्नी रडली ना, अगं रडू नको, जोपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे ना तोपर्यंत तुला तुझ्या कुटुंबाला काही कमी पडू देणार नाही, हे स्वतःच्या पत्नीला आश्वासन देणारा पती आहे. मुलं रडले, सुना रडल्या तर मुलांना सांगतो बाप, अरे डोळ्यामधून पाणी काढायची गरज नाही. जर तुम्हाला काही कमी पडलं ना
तर तुमच्या पाठीशी संकटामध्ये उभा राहणारा कोण आहे? अरे हा बाप आहे. अजिबात घाबरू नका, डरू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीनं जगा. तुम्हाला काही कमी पडलं तर तुमच्या पाठीमागे हा बाप खंबीरपणानं उभा आहे. अख्ख्या कुटुंबाला आधार देणारा बाप आहे. सुनांना आधार देणारा सासरा आहे. नातवंड नाती रडल्या ना तर नातवंडाला नातीला आधार देणारा कोण आहे? खऱ्या अर्थानं आजोबा आहे, आजी आहे. बापानं मारावं, आईनं मारावं, पण बापानं आईनं मारल्यानंतर ज्यांच्या कुशीमध्ये गेल्यावर त्यांना माया मिळते, ज्यांच्या कुशीमध्ये गेल्यानंतर ते दुःख विसरून जातात, ते पात्र म्हणजे कुटुंबामध्ये असलेलं आजी आणि आजोबाचं खऱ्या अर्थानं पात्र आहे. बाप सगळ्या कुटुंबावर प्रेम करतो. बाप अख्ख्या कुटुंबाचे डोळे पुसतो. घरामध्ये एखादी घटना घडली ना, बाबा काळजी करू नका, हा बाप समर्थ आहे, हा बाप खंबीर आहे. अख्ख्या घरादाराला आधार देणारा बाप असतो. जो बाप अख्ख्या घरादाराचे डोळे पुसतो, जो बाप अख्ख्या कुटुंबाचे डोळे पुसतो, जो बाप सगळ्या कुटुंबाचे डोळे पुसतो, तोच बाप एक दिवस त्या घरातून निघून जातो. तोच बाप या जगाचा निरोप घेतो. तोच बाप त्या घराचा निरोप घेतो. तोच बाप या विश्वाचा निरोप घेतो. बाप गेल्यावर तर अख्खं कुटुंब ढसाढसा रडतं. अख्खं कुटुंब ढसाढसा रडतं बाप गेल्यावर. पण कुटुंबाचे डोळे पुसायला कोणी उरत नाही. त्यावेळेला पत्नी म्हणते, जेव्हा जेव्हा मी रडली असेल तेव्हा माझे डोळे माझ्या पतीने पुसले. मुला म्हणतात, जेव्हा जेव्हा आमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं असेल तेव्हा तेव्हा आमच्या डोळ्यामध्ये पाणी काढून देणारा आणि आमच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहणारे आमचे बाबा होते. आहे का नाही? आणि आज तेच बाबा गेलेत. आज अख्खा कुटुंब रडतोय, आज अख्खा परिवार रडतोय. पण आज आमचा बाप जर असता तर आमच्या बापाने सगळ्या कुटुंबाचे डोळे पुसले असते. पण बाबा तुम्हीच गेलात हो आमच्या कुटुंबाचे, आमच्या परिवाराचे डोळे पुसायला. ज्या वेळेला पती राहत नाही, बाप राहत नाही, आजोबा उरत नाही, त्यावेळेला ते सगळं कुटुंब ढसाढसा रडल्याशिवाय राहत नाही. ढसाढसा रडतात. माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवा कोणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटाच्या सदर्याला कशी थिगाल जोडल्याल, त्याच्या फाटाच्या सदर्याला कशी थिगाल जोडल्याल, त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कातार लागल्याल, त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कातार लागल्याल. मला कसं तरी होत या कोणी बाबा म्हणताना, मला कसं तरी होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बरं विलागा समुटका माझ्या इवल्या मुखात. ऐका नाही, लहान होतो ना त्यावेळेला ज्या आईनं बोट धरून चालायला शिकवलं, ज्या बापानं मला बोट धरून चालायला खऱ्या अर्थानं शिकवलं, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वागवलं असेल, पण ज्यानं मला बोट धरून चालायला शिकवलं तो म्हणजे माझा बाप. ज्या माऊलीनं मला 32 दारा दुधाच्या पाजल्या असतील, पण माझ्या मुखामध्ये पहिला घास ज्यानं भरवला ना बाबा, त्याचं नाव म्हणजे बाप. बरं बिलागा समुटका माझ्या इवल्या मुखात, बरं बिलागा समुटका माझ्या इवल्या मुखात, त्याचा जन्म कष्टाचा परिसदा मी सुखात, त्याचा जन्म कष्टाचा परिसदा मी सुखात. त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना, त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना, 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 गोष्ट बाबाची सांगताना. काय ऐक नाही, बाप हयात आहे बाबा, तोपर्यंत बापाची किंमत नाही कळत. पण ज्या दिवशी बाप जाईल ना त्या दिवशी 10 दिशा
महिला मंडळ पुरुष मंडळ सुन्या सुन्या झाल्याशिवाय राहत नाही. ज्या दिवशी पती जाईल, ज्या दिवशी नवरा जाईल, ज्या दिवशी कपाळाचं कुंकू पुसल्या जाईल ना महिला मंडळ, त्या दिवशी दाही दिशा या जगामध्ये या विश्वामध्ये आपल्याला सुन्या सुन्या झाल्याशिवाय राहत नाही. पुरुष माणसाची किंमत कधीच हयात आहे तोपर्यंत कळत नाही. आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवशी महिला मंडळ आपल्याला रडल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून माझं म्हणणं आहे, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत सेवा करा, जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत चांगलं जीवन जगा, जोपर्यंत आईबाप हयात आहे त्यांना आपली गरज आहे त्यांच्या उशाला बसा, त्यांच्या पायथ्याला बसा. जेव्हा त्यांना आपली गरज आहे ना तेव्हा सगळं काम धंदा सोडून मनोभावे त्यांची सेवा करा. नाहीतर गेल्यानंतर किती रडा, मनाला शांती मिळणार नाही. पण तुम्हाला जीवनामध्ये सेवा करून जेवढी शांती मिळेल ना तेवढी शांती तुम्हाला जीवनामध्ये दुःख करून आणि रडून खऱ्या अर्थानं कधीच मिळणार नाही. म्हणून माझं एकच म्हणणं आहे का सेवा कशी केली पाहिजे हो, जिवंतपणी केली पाहिजे. पण आपल्या लोकांचा स्वभाव आहे मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला, उगीच तान नको देऊ घशाला. नको रे देखवा दाखवू जगाला, नको रे देखवा दाखवू जगाला. नाही खर्चला रुपया दुधाला, नाही मोडला रुपया दुधाला. तुला पाहुनी पाहुनी, तुला पाहुनी पाहुनी डोळे झाकिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. जिवंत पाणी पुसले नाही, जिवंत पाणी पुसले नाही. आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस बाबा. नाही आणली कधी खाण्या मिठाई, नाही आणली कधी खाण्या मिठाई. डॉक्टर नवे आण कसली दवाई, डॉक्टर नवे आण कसली दवाई. तुला पाहुनी पाहुनी, तुला पाहुनी पाहुनी प्राण रोखिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुनी नाही पाणी पाजिले, 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 तुनी नाही पाणी पाजिले. ऐका नाही, गेल्यावर किती रडा काही अर्थ नाही. माझं एक म्हणणं आहे का जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काय करा, महिला मंडळ सेवा करा. आणि ऐका, एकदा का महिला मंडळ जीवनातला बाप गेला, बाप हा कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं बापच आहे. अरे ज्या वेळेला माझे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाला निघाले, पाठीमागं राम राम करत प्राण सोडणारा कोण होता हो? कोण होता सांगा मला? बापच होता का नाही? दशरथ राजा होता का नाही? अरे एकाला वनवासाला पाठवायचंय आणि एक माझा मुलगा गादीवर बसणार आहे. एकाला वनवास आणि एकाला राज्याभिषेक. काय करू मी? माझा मुलगा वनवासाला जातोय आणि माझा राम वनवासाला जाणार, ते पण माझ्या वचनामुळे जाणार. बरोबर सीता जाणार, लक्ष्मणजी जाणार. माझ्या वचनामुळं माझ्या लेकराला 14 वर्षाचा काय भोगावा लागला? वनवास भोगावा लागला. हे दुःख नाही सहन झालं कुणाला? माझ्या दशरथ राजाला. म्हणून पुढे प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, पाठीमागं राम राम करत प्राण सोडणारा कोण होता हो? बाप होता का नाही? पण बाप जगाला कळाला नाही. सगळ्यांनी आईचे गोडवे गायले, सगळ्यांनी आईचं वर्णन केलं, पण आईच्या तुलनेमध्ये कुठं माझा बाप कमी पडतो? माझ्या मुलाला माझ्यामुळे त्रास होतोय, एवढं दुःख झालं, एवढं दुःख झालं की स्वतःचा जीव सोडला, स्वतःचा प्राण सोडला बाबा स्वतःच्या लेकरासाठी. त्याचं नाव म्हणजे कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं असलेला बाप आहे. आणि माझी कौसल्या माऊली, दशरथ राजानं प्राण सोडला, पण कौसल्या माऊली 14 वर्ष या ठिकाणी डोळ्याला डोळा लागून न देता खऱ्या अर्थानं कोणाची वाट पाहत होती हो? प्रभू रामचंद्राची वाट पाहत होती. कौसल्या की ममता भीतो राम नाम पर बरसो रोई. 14 बरस जो जागीरा दे, उस ममता की आँखी न सोई. रघुकुल रीत सदा चलाई, प्राण जाय पर वचन
जगमाग काय त्यांना आईबाप म्हणतात कौशल्या माऊली 14 वर्ष जिच्या डोळ्याला डोळा लागला नाही आणि दशरथ राजाला सहनच झालं नाही का माझा मुलगा वनवासाला गेला म्हणून पाठीमाग महिला मंडळ राम राम करत प्राण सोडणारं कोण आहे बाप आहे या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये लक्षात ठेवा चांगलं जीवन जगा एकदा का महिला मंडळ आपल्या कुटुंबातला बाप गेला एकदा का तुमच्या माहेरातला बाप गेला जोपर्यंत आपला बाप माहेरामध्ये आहे ना महिला मंडळ तोपर्यंत जीवनामध्ये काय आहे आनंदी आनंद आहे आणि ज्या दिवशी माहेरातला बाप गेला ज्या दिवशी माहेरातला बाप गेला त्याच दिवशी तुमच्या जीवनातला खऱ्या अर्थानं आनंद हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते का मुलगी ज्या वेळेला माहेरामध्ये जाते त्यावेळेला बापाचं ऐकणारी मुलगी आहे मुलीचं ऐकणारा बाप आहे बाबा मला हे नाही बाबा मला ते नाही बाबा मला हे हवंय बाबा मला ते हवंय सगळं प्रेमानं बाप त्या मुलीला घेऊन देतो की नाही बाप म्हणत नाही तुझं लग्न झालंय मग तुझ्या नवऱ्याकडे जा आण तुझ्या सासऱ्याकडून आण तुझ्या सासूकडून आण म्हणतो का बाप बाई रडू नकोस तुला जे कमी पडेल ते द्यायची जबाबदारी खऱ्या अर्थानं माझी हे स्वतःच्या लेकीला सांगणारा जर कोण असेल तर महिला मंडळ त्याचं नाव म्हणजे बाप आहे आणि एवढंही सांगून जर तुम्ही ऐकलं नाही एवढंही सांगून जर जीवनामध्ये आई बापाची सेवा केली नाही एवढंही सांगून तुम्ही भगवंताचं भजन केलं नाही एवढंही सांगून जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं नाही एवढंही सांगून जर तुम्ही जीवनामध्ये संताची संगत जर केली नाही तर एक दिवस काय होईल हो काय होईल एक दिवस हे जारी नाही काल मग दुसरा येईल हे जारी नाही काल जरी नाही काल मग दुसरं येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बाण काळ बांधून नेईल सरती शेवटी बाण काळ बांधून नेईल सरते शेवटी सरते शेवटी बा काल बांधून नेईल गजनर्दनी आमच्या काय बाजाईल एका जनार्दनी मुझे काय बाजाईल गजनर्दनी आमच्या काय बाजाईल एका जनार्दनी मुझे काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल पिंगळा 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 माधवरी जय हो पिंगळा माधवरी पिंगळा माधवरी बोली बोलत देगा पिंगळा माधवरी पिंगळा महाद्वारे बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे वर्तमान कोटी वर्तमान कोटी घोडराज वर्तमान घोटे वर्तमान कोटी वर्तमान कोटी घोडराज वर्तमान घोटे गतिकेने बोला आता वर्तमान कोटी लटिकाट बोला वर्तमान घोटे गतिकेने बोला आता वर्तमान कोटी लटिकाट बोला वर्तमान घोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई ए पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई अवगा 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 दांगड पिंगा ग अवगा दांगड पिंगा ग अवगा दांगड पिंगा ग गाडागड निघाग गाडागड निघाग गाडागड निघाग गाडागड निघाग दाताचं दातवन घ्या ग कोणी दाताचं दातवन घ्या ग कोणी घ्या ग कोणी जय हो कुंकू कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळमणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणे 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 आहा बाबा घ्या प्रेम नगरावारी सावन वावडी बजडी लागा देव करा कैवारी आहा बाबा घ्या प्रेम नगरावारी सावन वावडी बजडी लागा देव करा कैवारी माझ्या
चरणी उचित प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास आलो दान मागाया आलो दान मागाया आलो दान मागाया आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास काळ्या रात्री तळपत होता तिच्या रूपाचं ऊन वाह काळ्या रात्री तळपत होता तिच्या रूपाचं ऊन अरे अशीच देखणी होती अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून वाह त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो चिलवान अरे राजा तो चिलवान छत्रपती शिवाजी महाराज की आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान दौर फिरवे तो तुम्ही दुग दुग ऐका हे गौर फिरवितो तुम्ही डुगाडुगाई का डवरा फिरवितो तुम्ही डुगा डुगाई का गौर फिरवितो तुम्ही डुगाडुगाई का तुम्ही डुगा डुगाई का डुगाडुगाई का तुम्ही डुगा डुगाई का डुगाडुगाई का हे पिंगळा 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 महाराज बोली बोलत देखा बिगडा महाराज बिगडा महाराज बोली बोलत देखा बिगडा महाराज पिंगळा माझ्यारे बोली बोलत देखा पिंगळा माझ्यारे हे बिगडा महाराज बोली बोलत देखा बिगडा महाराज हे पिंगळा महाराज बोली बोलत देखा पिंगळा महाराज पिंगळा महाराज बोली बोलत देखा पिंगळा महाराज हे पिंगळा महाराज बोली बोलत देखा पिंगळा महाराज बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारे कळालं का एवढं सांगून जर तुम्ही ऐकलं नाही एवढं सांगून जर चांगलं जीवन जगले नाही एवढं सांगून आई बापाची सेवा नाही आपल्या हातून घडली एवढं सांगून भगवंताचं भजन नाही केलं एवढं सांगून जर संताची संगत नाही केली तर नाथ बाबा म्हणतात हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमुची काय बा जाईल साधू संत म्हणतात आमचं सांगायचं काम आहे बाबा ऐकायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण साधू संतांचं म्हणणे मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत दे देण्याची बंधे चालू जाता न पडे गुंता कोठे काही आजही आपल्याला चालायचे साधू संतांच्या रस्त्यानं साधू संतांनी जो रस्ता दाखवला जो मार्ग दाखवला त्या मार्गाने खऱ्या अर्थानं आपल्याला चालायचं आहे आणि आपलं जीवन खऱ्या अर्थानं या ठिकाणी चांगलं जगायचं आहे कारण कुटुंबामधला बाप जो जगतो तो फक्त आपल्या कुटुंबासाठी जगतो तो फक्त आपल्या परिवारासाठी जगत असतो म्हणून तर माझे तुकोबराया वैकुंठातून किती वेळा खाली आले हो किती वेळा खाली आले तुकोबराया तुम्ही सांगा मला किती वेळा आले 3 वेळेला आले कुणासाठी आले कुणासाठी आले भागीरथी बाईसाठी आले भागीरथी करी धावा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या गावा ज्या दिवशी भागीरथी बाईला कळालं का माझे बाबा सदैव वैकुंठाला गेले तुम्हाला मी सांगते बापाचं मुलीवर किती प्रेम असतं आणि मुलीचं बापावर खऱ्या अर्थानं किती प्रेम असतं जोपर्यंत मुलीचं लग्न होत नाही ना तोपर्यंत मुलगी आपल्या बापाची इतकी काळजी घेते बाबा जेवलात का बाबा झोपलात का बाबा काय खायचंय बाबा काय स्वयंपाक करू बाबा गोळ्या घ्या बाबा औषधं घ्या बाबा हे करा बाबा ते करा स्वतःच्या बापासाठी झटणारी जर कोण असेल ना घरामध्ये तर तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं मुलगी आहे तिचं नाव म्हणजे लेक आहे का नाही इतकं बापावर प्रेम आणि सगळ्यात जास्त बापाचं प्रेम म्हणजे कोणावर असतं खऱ्या अर्थानं आपल्या मुलीवर असतं मुलीवर ती मुलगी ज्या वेळेला लग्न होऊन सासरी जाते ऐक नाही आपल्या संसारामध्ये जाते सासरी गेली तरी सुद्धा त्या मुलीला चिंता काळजी कोणाची असते हो आपल्या बापाची असते तिला सासरे गेल्यानंतर सुद्धा आठवण येते ती म्हणजे कोणाची हो महिला मंडळ आपल्या बापाची येते आणि बापाची आठवण आल्यानंतर
बापाची आठवण जरी आली तरी फोन बाकी आईला करते. कुणाला करते? फोन आईला करते. हे आई माझे बाबा कसे आहेत ग? आई म्हणते का ग फोन मला केला? आणि बापाला विचारते तुझ्या बापाकडे पण मोबाईल आहे ना, तुझ्या बापाकडे पण फोन आहे ना, तुला माझी आठवण येत नाही? तुझ्या बापाची आठवण येते ना, मग फोन तुझ्या बाबांनाच करायचा ना, मला कशाला केला? आई मुलीला बोलते. मुलगी म्हणते आई अगं ऐक ना, जरी मला बाबांची आठवण आली ना तरी मी तुला फोन केला आई, याला कारण आहे. काय ग बाई? आई मला एकच सांग, माझे बाबा कसे आहेत? त्यावेळेला आई म्हणते बाबाही बरे आहेत, मीही बरी आहे, सगळेही बरे आहेत ग. अजिबात खऱ्या अर्थानं तू काही काळजी करू नकोस, इथं सगळं खऱ्या अर्थानं व्यवस्थित आहे. त्यावेळेला ती मुलगी म्हणते आई मी तुला फोन केला याला एकच कारण आहे. काय ग बाई का मला फोन केला? बघा मुलीचं बापावर खऱ्या अर्थानं किती प्रेम असतं. आई तुला यासाठी फोन केलाय का जेव्हा मी तिथे राहत होते तेव्हा कळालं आई मला, आई तू बाबांबरोबर भांडायचीस, आई तू बाबांना बोलायचीस, आई तू बाबांना रागवायचीस, आमच्या समोर बाबांना बोलायचीस, आमच्या समोर आमच्या बाबांचा अपमान करायचीस, पान उतारा करायचीस. पण आई तेव्हा ऐकायला फक्त आम्ही होतो ग. पण आई आता मी लग्न होऊन माझ्या सासरी आले आई, ज्या ज्या वेळेला तू बाबांबरोबर भांडायचीस, ज्या ज्या वेळेला तू बाबांना बोलायचीस, त्या त्या वेळेला मी माझ्या बापाची बाजू घ्यायला आई त्या घरामध्ये होते ग आई. पण आई आता मी माझ्या बापाची बाजू घ्यायला त्या घरामध्ये राहिले नाही. आई तुला मी फोन यासाठी केलाय का आई एक काम कमी कर. काय? एक काम कमी कर. पण माझ्या बाबांना बोलू नको, बाबांबरोबर भांडू नकोस, बाबांना बोलू नकोस, बाबांचा सारखा अपमान करू नकोस, बाबांचा सारखा पान उतारा करू नकोस. पण आई जर का तू सारखी बाबांना बोलत राहिलीस, घालून पडून बोलत राहिलीस, सारखी बाबांना शिव्या देत राहिलीस, तर घरामध्ये हे सगळं कोण पाहतोय? आपला लहान भाऊ आहे, माझा लहान भाऊ आहे, आपला दादा आहे घरामध्ये. आणि आई तू जशी वागेल ना, जशी बोलेल ना, उद्या दादा सुद्धा आपल्या बाबांना तसंच बोलेल ग आई. हे आई आपल्या दादाला चांगलं वळण लावायचं असेल ताई मी तुला एकच सांगते आई एक काम कमी कर. पण माझ्या बाबांना भांडू नकोस, बाबांबरोबर बोलू नकोस. हे स्वतःच्या आईला शिकवणारी कोण असते? पुरुष मंडळ तुमची लेक असते, मुलगी असते, आई की नाही? माझ्या बाबांना बोलू नकोस. आपल्या बापाची बाजू घेणारी, बापाची काळजी घेणारी जर कोण असेल तर कुटुंबामध्ये कोण असते हो? लेक असते. लेक वडाची पारंबी साऱ्या घराला जोडते, लेक वडाची पारंबी साऱ्या घराला जोडते, असं माहेर सासर पाग बापाचं भेड दे, असा बाहेर सासर पाग बापाचं भेड दे. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, त्याला कुशीत घेऊन त्याला टिपूस गाळले, दिसाड दिस गेले काही सुके काही बोले, मुक्या काळजाची आग धरणी आभाळाला बोले. हे असतं बापाचं आणि लेकीचं नातं. तितकी स्वतःच्या बापावर प्रेम करणारी जर कोण असेल तर कुटुंबामध्ये बाबा कोण असते? मुलगी असते, लेक असते. इतका बाप मुलीवर प्रेम करतो आणि इतकी मुलगी बापावर प्रेम करते. नुसतं बाप मुलावर नाही तर मुलीवर सुद्धा प्रेम करतो. ऐका ना, इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो का पोरीचं लग्न करून, पोरीला चांगलं मागणं पाहून पोरीला त्या घरची मालकीन करतो आणि पोराचं लग्न करून पोराला या घरचा मालक करून ठेवतो. हे स्वतःच्या लेकरांसाठी कष्ट करणारा कोण असतो? अभंगाच्या पहिल्या चरणात. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. करी जोडी लेकराचे ओढी,
वा एकदा टाळी वाजवा जोरात. काय सुंदर चाल या ठिकाणी गायलेली आहे. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आणि आपुली कुरवंडी वाळवण. कळतंय का? बाप जे करतो ते कुणासाठी करतो? जगतो आपल्या मुलासाठी, जगतो आपल्या लेकीसाठी. नुसतं रोजचं नाही, 2 टायमाचंच नाही, तर अख्ख्या आयुष्याची अख्ख्या भविष्याची जो शिदोरी तयार करतं ना महिला मंडळ पुरुष मंडळ, त्याचं नाव म्हणजे कुटुंबामध्ये असलेला या ठिकाणी बाप आहे. या गोष्टी कुठेतरी आपण जीवनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे. सेवा आई बापाची केली पाहिजे, पण सगळं जग लागलं धनाच्या मागं, सगळं जग लागलं पैशाच्या मागं. एक प्रत्येकाला काय पाहिजे? काय पाहिजे? पैसा पाहिजे, नुसता पैसा पाहिजे. कष्ट करायला नको, पण हातामध्ये काय आलं पाहिजे? नुसता पैसा आला पाहिजे. या पैशासाठी लोक पार एकमेकाचे खून करायला आणि एकमेकाला मारायला सुद्धा मागं पुढं. तो कामने धन धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. हे तुकामने धन धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण. वा, गोड प्रमाण दिलं महाराजांनी. तू कामाने धन धना साठी देती प्राण. आहे का नाही? धनासाठी पैशासाठी जीव देणारी सुद्धा मंडळी खऱ्या अर्थाने या जगात आहे, या विश्वात आहे. आज सगळं जग लागलं धनाच्या मागं, सगळं जग लागलं पैशाच्या मागं. पण मला सांगा, तुम्ही किती धन कमवा, तुम्ही किती पैसा कमवा, तुम्ही कितीही बंगले बांधा, तुम्ही कितीही गाड्या घ्या, आहे का नाही? तुम्ही बंगला बांधलाय 50 लाखाचा, तुम्ही बंगला बांधलाय 1 कोटीचा, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 50 लाखाचा बंगला हे तुमचं घर आहे का? आहे का पुरुष मंडळ? तुम्ही बंगला बांधला, तुमच्यासाठी बांधला, 50 लाखाचा बांधला, 50 लाखाचा. 50 लाखाचा बंगला हे तुमचं घर आहे का? नाही. मग कशाला बांधले बंगले? कशाला बांधले? मग सगळ्यांनी झोपडीत राहिलं पाहिजे ना, आहे का नाही? 50 लाखाचा बंगला बांधून सुद्धा ते घर आपलं नाही. महिला मंडळ, अहो तुम्ही बंगला बांधला तुमच्यासाठी, 1 कोटीचा बांधला. किती? 1 कोटीचा बंगला बांधला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 1 कोटीचा बंगला हे तुमचं घर आहे का? नाही. कुशाल नाही म्हणता. मग विचार करा तुम्ही, 1 कोटीचा बंगला बांधला तरी ते घर आपलं नाही. खरे बंगला 50 लाखाचा बांधा, नाही तर 1 कोटीचा बांधा बाबा, हो ते घर आपलं नाहीच, तुमचंही नाही आणि माझंही नाही. किती लाखाचं बांधलं, किती कोटीचं बांधलं तरी ते घर आपलं नाही. कारण आपल्या सगळ्यांचं एकच घर आहे, आपल्या सगळ्यांचं मिळून एकच घर आहे, आणि ते म्हणजे ठरलेलं घर आहे. कुठे आहे बरं ते घर? पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, जय हो. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. हे डौलपी रवीचं डुगडुग ऐका, ऐका ऐका ऐका, हा 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 हा. जय हो. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. तुम्ही मजलवर दार जगायचं जरात सार, तुम्ही म्हणशाल घरदार सगळं इथं जरात सारं. तुम्ही मजलवर दार जगायचं जरात सार. तुम्ही
गे गे हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणे नशिबाला रडतो रे ठाई ठाई हात लावणे नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसार बाई 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 संसार बाई या संसार बाई तुम्ही मजल पैसा अडका तो इथं चला तो सरका चला पैसा अडकाला इथं राहतो बरका. माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. हरिनाम घे माया तू सोडून दे घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. हात लावणे नशिबाला रडतो रे ठाई ठाई हात लावणे नशिबाला रडतो रे ठाई ठाई या संसार बाई या संसार बाई या संसार बाई या संसार बाई आया संसार बाई आया संसार बाई संसार बाई आया संसार या संसार बाई 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 या या संसार बाई. कळलं का किती सुंदर पिंगळा गायला की नाही. काय म्हटलं मी तुम्ही बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. घर आपलंय का तुम्ही म्हणाशाल घरदार सगळं इथं जरा सार माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. आपल्या सगळ्यांचं घर कुठे आहे गावाबाहेर. कारण गावाबाहेर काय आहे बोला काय आहे गावाच्या बाहेर स्मशानभूमी आहे. जगाच्या पाठीवर आपलं कुठंही काही झालं ना तरी जिथं आपला अंत्यविधी होणार आहे ती म्हणजे आपापल्या गावची स्मशानभूमी आहे. थोडक्यात ज्या त्या गावच्या लोकांचं घर म्हणजे ज्या त्या गावची स्मशानभूमी आहे आणि आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना त्याच घरामध्ये मरायचं आहे. ज्या त्या गावच्या लोकांना त्या त्या गावच्या घरामध्ये त्या त्या स्मशानभूमीमध्ये मरायचं आहे. म्हणून म्हटलं बंगला 50 लाखाचा बांधा आता 1 कोटीचा बांधा बाबा. ते घर आपलं नाही कारण आपल्या सगळ्यांचं घर ठरलंय माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. तिथं आपलं घर आहे किंवा एखादा म्हणेल महाराज आऊ यांनी बांगला बांधला 50 लाखाचा बांधला 1 कोटीचा बांधला. आंघोळीचं बाथरूम 5 लाखाचं आहे त्याचा बंगला 50 लाखाचा आहे त्याचा आंघोळीचं बाथरूम 5 लाखाचं आहे. महाराज अहो गेल्यानंतर तरी आंघोळ यांना 50 लाखाच्या बंगल्यात 1 कोटीच्या बंगल्यात 5 लाखाच्या बाथरूम मध्ये घाला. अहो जमेल का नाही. मग गेल्यावर आंघोळ कुठं बंगल्याच्याही बाहेर बाथरूमच्याही बाहेर ओट्याच्याही खाली आणि अंगणात करावी लागते. याचं जाण आणि भान ठेवा. बंगला 50 लाखाचा बांधा नाही तर 1 कोटीचा बांधा. आपली आंघोळ ठरली अंगणात आणि आपलं शेवटचं घर माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. अरे जर एकट्याचा बंगला जर 50 लाखाचा बांधतो एकट्याचा बंगला जर 1 कोटीचा बांधतो तर अख्ख्या गावच्या लोकांची मिळून स्मशानभूमी किती भारी पाहिजे पाहिजे का नाही. किती सुंदर पाहिजे किती भारी पाहिजे. कारण गावातल्या सगळ्या लोकांचं काय आहे ते घर आहे आणि त्या घरात आपल्या खऱ्या अर्थानं काय होणार आहे शेवट होणार आहे. ते घर पहिला आदर्श बांधा कारण गावातल्या सगळ्या लोकांना त्या घरात मरायचं आहे. तुम्ही म्हणशाल पैसा अडका तो इथं जरा तो बरका किती कमवा इथंच राहणार आहे. मग आपल्या बरोबर माणूस मेल्यावर संग एक मातीचा मडका. आपल्या बरोबर 1 मातीचं मडकं आणि ते सुद्धा गरके मारल्यावर अरे वा फोडावं लागतं. ते सुद्धा गरके मारल्यावर फोडावं लागतं बाबा. ते सुद्धा बरोबर येत नाही. मग आपल्या बरोबर काय येणार घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ताई ताई. या या संसार बाई या या संसार बाई. तुम्ही म्हणशाल बायका पोरा ते तुझ्या मागचे चोर. मी सांगत नाही बरं का माझ्यावर फोडू नका ते नाथ बाबा म्हणतात. तुम्ही म्हणशाल बायका पोरा ते तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापर फोड दिला तुझ्याच डोक्यावर मेल्यावरती खापर फोड दिला तुझ्याच माथ्यावर. घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावणी नशिबाला रडतो रे ठाई ठाई.
या संसारा पायी या संसारा पायी. ऐका नाही, हे सगळं करणं जीवनामध्ये धन पैसा संपत्ती हे आपलं नाहीच बाबा. किती कमवलं तरी ते आपलं नाही. कारण रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जायचंय. आपली अवस्था आहे जन्माला आला गेला आणि पाणी वाता वाता मेला. एक दिवस तुम्हालाही जायचंय आणि एक दिवस मलाही मरायचंय. पण कसंही मरू, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. चांगले नाव कमवा, चांगली कीर्ती कमवा, माझ्या भगवंताचं भजन करा, आई वडिलांची सेवा करा. कारण सेवेचं पुण्य मिळतं, भगवंताच्या भजनाचं पुण्य मिळतं, केलेल्या सत्कर्माचं पुण्य मिळतं आणि परोपकाराचं जे पुण्य आहे एवढंच खऱ्या अर्थानं आपल्या बरोबर येतं. आणि आपल्या लोकांना कळतच नाही आपल्या बरोबर काय येतं. आणि जे आपल्या बरोबर येतं ते माणसानं जीवनामध्ये या ठिकाणी कमवा. थोडक्यात जीवनामध्ये चांगलं जगून आई बाबाची खऱ्या अर्थानं सेवा करा. कारण मुलांना म्हणता येत नाही का बाबा माझ्या नावावर इस्टेट करा, प्रॉपर्टी करा. मुलगा म्हणणार, आता मुलाला म्हणता येत नाही बाबा मला जमीन पाहिजे माझ्या नावावर करून द्या. वर डायरेक्ट बोलता येत नाही. वर्ग म्हणतं बाबा ओ बाबा काय रे बाळा मला कर्ज काढायचंय बाबा. कशाला? असा असा धंदा करतो, व्यवसाय करतो, काहीतरी करतो, मला कर्ज काढायचंय. मग जमीन माझ्या नावावर पाहिजे. काय म्हणतो मुलगा? जमीन माझ्या नावावर पाहिजे. बाप म्हणतो अरे बाळा एवढंच ना, जमीन तुझ्या नावावर पाहिजे ना. मी तुला कुठं नाही म्हटलंय. अरे आता या बापाचा जीव म्हातारा झालाय, कधी जाईल सांगता येत नाही. अरे तुला जमीनच पाहिजे ना, कागदपत्र बनवून आण. एक सही करतो बाप, फक्त एक सही करतो आणि एक सही करून सगळं एका मिनिटामध्ये पोराच्या नावावर सगळं करून देतो. हे सगळं करणारा आपल्यासाठी जीवनामध्ये कोण आहे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. वा वा. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. कडिये वागवानी बारा खाती, कडिये वागवानी बारा खाती. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. कडिये वागवानी बारा खाती, कडिये वागवानी बारा खाती. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. एकाएकी केला, एकाएकी केला मेरा से सदन, एकाएकी केला मेरा से सदन. एकाएकी केला मेरा से सदन. कडिये वागवणे, कडिये वागवणे वार कांदे. कडिये वागवानी वागवणे वार कांदे, बार कांदे, बार कांदे. वा. एकदा टाळी वाजवा जोरात. वा, किती सुंदर गायन खऱ्या अर्थाने केलेलं आहे बघा. दुसऱ्या चरणामध्ये एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी बारखांदी. कोण आपल्याला सगळ्या इस्टेटीचा प्रॉपर्टीचा मालक बनवून ठेवतं? तो भक्त करणारा आपला बापच आहे. आपलं आयुष्य आपलं भविष्य सुखात जावं, समाधानात जावं म्हणून एका मिनिटामध्ये एक सही करतो आणि सगळं पोराच्या नावावर करून देतो. हा आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा भविष्यकार म्हणजे आपल्या कुटुंबातला कोण आहे? हो
बाप आहे या गोष्टी कुठेतरी जीवनामध्ये लक्षात ठेवा. म्हणून सेवा आई बापाची करा, संग संतांची करा आणि एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं माझ्या भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरे रे रे हरे रे 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरे रे रे हरे रे 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय हरी जय हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई चला एकदा टाळ करी. वा 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 जय हो. वा वा क्या बात है टाळ करी. चला ऐका पकवाद झाल्यावर वाजतील टाळ आणि टाळ झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी वाजवायच्या टाळ्या. हा सावध बसा सगळे. पकवाद टाळ वा.
एकदा जोरदार टाळी वाजवा. जोरदार म्हणजे जोरदार टाळी वाजली पाहिजे मुलींसाठी. हा, कारण आपल्या कार्यक्रमाची आन मान आणि शान म्हणजे खऱ्या माझ्या वारकरी कन्या आहेत, चिमण्या आहेत. किती सुंदर पावल्या खेळतात, किती गोड गायन करतात, किती सुंदर खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवतात. मग अशा लेकींचं तुम्ही काय करायला पाहिजे? कौतुक करायला पाहिजे. पण जेवढ्या वेळेला सांगितलं तेवढ्या वेळा मीच सांगितलं टाळ्या वाजवा. तुम्ही मनाने एकदाही वाजवली नाही, जोरात वाजवा आता एकदा. हा, कारण मुलींचं कौतुक आपण केलं पाहिजे. या भविष्य काळातल्या होणाऱ्या समाज प्रबोधनकार आहे. भविष्य काळातल्या गायक होतील, कोण वादक होईल, कोण कीर्तनकार होईल, कोण प्रवचनकार होईल. ऐका ना, इथं येऊन खऱ्या अर्थानं परत एकदा आपल्या सगळ्यांची या ठिकाणी त्या नक्कीच सेवा करतील ही आशा आहे. ऐका नाही, आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे काम खऱ्या अर्थानं आपलं आहे. तुम्ही टाळी वाजवली तर अजून गोड गायन होईल ना. तुम्ही टाळी वाजवली तर ते अजून छान छान पावल्या काढतील ना. तुम्ही जेवढी चांगली भरभरून दाद द्याल तेवढा चांगला कार्यक्रम करण्याची जबाबदारी त्यांची असते. म्हणून शेवट एकच करते का अशा सुंदर मुली आपल्या पोटी जन्माला आल्या पाहिजे. आज ही खऱ्या अर्थानं काळाची काय आहे, गरज आहे. कन्या तरी ऐसी रे जैसी मीराबाई सारख्या, मुक्ताबाई सारख्या खऱ्या अर्थानं अशा गोड मुली या ठिकाणी जन्माला आल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे, आहे का नाही? आणि अशा मुली तुमच्याही पोटी महिला मंडळ जन्माला याव्यात ही आशा आहे. म्हणून चांगलं जीवन जगा, संस्कार खऱ्या अर्थानं करा. ज्याला श्री बाई म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला श्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला श्री प्रियसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला श्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. तो जिजाऊचा शोभा झाला. तो जिजाऊचा शोभा झाला. म्हणून खऱ्या अर्थानं काय करा, चांगलं जीवन या ठिकाणी जगा आणि मुलींना अशा गोड जन्माला घाला. आपल्या मुलींवर उत्तम प्रकारे संस्कार करा. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात येऊ तरी हे काम खऱ्या अर्थानं आपलंय, आहे का नाही? महिला मंडळाचा आहे, पुरुष मंडळाचा आहे. त्यांच्यावर संस्कार करणं, म्हणून चांगलं जीवन जगा. आणि शेवट एकच करते का मुलं जन्माला घाला छत्रपती शिवाजी राजांसारखे. अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे, अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे. हिंदवी स्वराज्य संपत चाललंय, त्यासाठी जिजाऊचा शोभाच पाहिजे, जिजाऊचा शोभाच पाहिजे, जिजाऊचा शोभाच पाहिजे. ऐका नाही, छत्रपती राजांसारखे मुलं जन्माला घाला. एका वाक्यात सांगते, छत्रपती राजे म्हणजे कोण होते? 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. 2000 चंद्रशेखर झुंज देतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून घोडा पुढे लावतो त्याचं नाव धनाजी. 4 तासात शत्रूच्या छावणीला कसकोर त्याचं नाव संताजी. धान्या वाघाला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. म्हणून आजही मानाचा मुद्रा केला जातो तो म्हणजे कोणाला? माझ्या राजाला. आधी नमन शोभाला करीत टाळी टाळी एकदा शेवट. जय हो. आधी नमन शोभाला करीते, आधी नमन शोभाला करीते, आधी नमन शोभाला करीते. तुम्हा वंदिते ओ वाडा गाते. भारताला मुजर पहिला करते वजिराज, भारताला मुजर पहिला करते वजिराज. मुजर पहिला करते वजिराज, भारताला मुजर पहिला करते वजिराज. टाळी 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 टाळी. चला. शिवबाच्या शौर्याच्या रक्तान धरणी माय भिजली हजिराज. धरणी माय भिजली हजिराज, धरणी माय भिजली हजिराज. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साईबाबा शिर्डीला
रे पायाला ते गोड तुझ्या कृपेच्या छायेत पड वाटे माझं गोड तुझ्या कृपेच्या छायेत पड वाटे माझं गोड साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल 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 साईनाथ महाराज की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की साहेब जिजाऊ माता की अपने माता पिता की वाह म्हणून सांगते चांगलं जीवन जगा चांगले मुलं मुली जन्माला घाला आणि चांगलं जीवन जगा या कुटुंबातले खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुखदेव बाबा गेले 1 वर्ष खऱ्या अर्थानं त्यांना जाऊन झालं आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं ज्या पत्नी आहेत त्या म्हणजे देमाबाई त्यांचा आज प्रपंचाचा डाव संसाराचा डाव अर्ध्यावर मोडून पडला ऐका नाही पती जाणं जीवनामध्ये सोपं गोष्ट नाही भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी म्हणून शेवट एकच करते का या माऊलीचा जो डाव आहे तो खऱ्या अर्थानं आज अर्ध्यावर मोडून पडला महिला मंडळ पती जाणं जीवनामध्ये सोपं नाही जोपर्यंत पती आहे तोपर्यंत कपाळाला कुंकू आहे जोपर्यंत पती आहे तोपर्यंत गळ्यात मंगळसूत्र आहे जोपर्यंत पती आहे तोपर्यंत बोटात जोडवी आहे हे लेण्याचा अधिकार आपल्याला तोपर्यंत आहे का जोपर्यंत आपला पती आपल्या बरोबर हयात आहे आणि ज्या दिवशी तुमचा पती जाईल ज्या दिवशी तुमचा नवरा जाईल त्या दिवसापासून कपाळाला कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही आणि बोटात जोडवी नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला केव्हा बघायला मिळतात शेवट एकच पती गेल्यावरती कळेला कुंकवाचे मोला मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल आईला रुक्मिणी समजा बापात विठ्ठल पहावा या 2 दैवता पोटी पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आई तव्यावरची भाकर बाप तव्यावरचा पलिता भाकरी करपून ये म्हणून झटके काही माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राही दुःख लपवून हसतो वरवरुणी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी काय कितीही बोला बापावर कमीच पडेल मला जेवढं बोलता येईल जास्तीत जास्त मी कीर्तनच बापावर करण्याचा या ठिकाणी अभंगही तसाच होता आपला बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंडी वाळवणी चांगलं जीवन खऱ्या अर्थानं जगा आणि माझ्या या लेकींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा कारण आपल्या कार्यक्रमाची आन मान शान याही वर्षी माझ्याकडे 60 मुली राहिला आहेत शिकायला आहेत आई वडील सोडून येतात राहतात शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी खऱ्या अर्थानं माझ्या या लेकींसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत माझ्या मुली आज आल्या या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली सगळ्यांचे या ठिकाणी मनापासून आभार ज्यांनी गायनाची साथ दिली ते आमचे भारत महाराज गुंजाळ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा अपंग असताना सुद्धा इथं 2 तास त्यांनी सेवा दिलेली आहे ऐका नाही तुम्ही खाली बसले तरी मागच बघ पुढंच बघ इकडंच बघ तिकडंच बघ पण महाराजांकडे बघा अपंग असताना सुद्धा इथं 2 तास ऐकणे सेवा दिलेली त्यांच्याही या ठिकाणी मनापासून आभार शेजारी उभी असलेली माझी कन्या ईश्वरीताई जाधव ती सुद्धा कीर्तन करते प्रवचन करते आज गोड गायन तिनंही केले आमची देवी यांनी सुद्धा गोड कीर्तन करते प्रवचन करते सगळ्या मुली माझ्या कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत गोड कार्यक्रमाला साथ देतात सगळ्यांचे परत एकदा आभार ज्यांनी मृदुंगाची साथ दिली अगदी पिंगळा म्हणू नका पोवाडा म्हणू नका मी जे जे गायलं ते ज्यांनी सुंदर वाजवलं ते ऋषिकेश महाराज घुले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा ऐका नाही त्यांच्याही या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानते आणि ज्यांनी सुंदर अशी या कार्यक्रमाची शूटिंग केलेली आहे ते म्हणजे या ठिकाणी आमचं नळगावडी गावचं असलेलं भूषण आमचे साईनाथ महाराज भालेराव आणि आता हा जो शूट झालेला कार्यक्रम आहे तुम्हाला केव्हाही वाटलं तर आपल्याला बघायचं आहे तर तो खऱ्या अर्थानं त्यांच्या चॅनलवर या ठिकाणी आपल्याला कधी युट्यूबवर पाहता येईल एवढी गोड कार्यक्रमाची शूटिंग महाराजांनी केलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार खऱ्या अर्थानं टाळी वाजवा त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार तुम्ही सगळे जमलेले सामाजिक राजकीय धार्मिक
शैक्षणिक क्षेत्रातील सगळीच मान्यवर मंडळी आज या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल परत एकदा तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. या धात्रक परिवाराच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात. ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीमची खऱ्या अर्थानं साथ दिली, रेणुका साऊंड सिस्टीम, गणेश भाऊ शेळके, त्यांच्यासाठी एकदा जोरदार खऱ्या अर्थानं टाळी वाजवा. त्यांचेही या ठिकाणी मनापासून आभार. आणि शेवट राहिले ते म्हणजे विनेकरी. एकदा आमच्या विनेकऱ्याकडे बघा आणि तुम्ही जोरदार टाळी वाजवा. कारण तुमचा विनेकरी 50-60 वर्षाचा, आमची विनेकरी 9-10 वर्षाची मुलगी 2 तास कीर्तनामध्ये विना घेऊन उभी आहे. त्या विण्याचं वजन तिच्या वजना एवढे, ते घेऊन नाचायचंय एवढा सोपा नाहीये परमार्थ करणं, ऐका नाही. तरी आमच्या मुली इतक्या सुंदर आनंद घेतात. शालेय शिक्षण सुद्धा, आध्यात्मिक शिक्षण सुद्धा, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे वेळच्या वेळी अभ्यास करून या ठिकाणी पार करतात. म्हणून विनेकऱ्यासाठी एकदा जोरदार टाळी. आणि आमच्या बरोबर आलेले जे आम्हाला इथपर्यंत घेऊन आले ते म्हणजे आमचे गैनीनाथ हासे काका, त्यांचेही या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. चांगलं जीवन जगा आणि या खऱ्या अर्थानं देशाची सेवा करा, भगवंताचं भजन करा, आई बापाची सेवा करा. शेवट एकच, कारण आपल्यासाठी गंजणारा आणि गांजणारा कुटुंबामध्ये जर कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे तुका मनने दी काजू आणि काशी. तुका मनने दी गांजू आणि काशी. उतार जीवासी आबोलिया. उतार जीवासी आबोलिया. आबोलिया. एकाएक देला विराजगाने. कडिये बागबोनी बार. अलगे अलगे मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. ज्योत से ज्योत जलाते चलो. ज्योत से ज्योत जलाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेम की गंगा बहाते चलो. राम रघुनंदना. राम रघुनंदना. आश्रमातया कदरे येशी. आश्रमातया कदरे येशी. माझी साधना राम रघुनंदना. राम रघुनंदना. राम रघुनंदना. अरे अरे मानवा तू येडा का खुळार. अरे अरे मानवा तू येडा का खुळार. देवा पुढं माणूस
पाला पाचोळार देवा पुढं माणूस पाला पाचोळार देवा पुढं माणूस पाला पाचोळार झाली एकदा हात वर करा टाळी वाजवा म्हणजे तुम्ही मोकळे मी मोकळी एकदा भजन झालं म्हणजे हा हात वर करा आणि या जन्मात टाळी वाजवा तर पुढच्या जन्मात 2 हाताच्या जागी 2 पाय ज्याला ज्याला 4 पायाचं व्हायचं नाही ज्याला 2 पायाचं राहायचंय त्यानं काय वाजवा टाळी वाजवा जय हो वा वा जय हो निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपा मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपा मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया हे सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया मुक्ताबाई ज्ञान सखया हे निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया हे तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नरेंद्र माऊली नटराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम नरेंद्र माऊली नटराज माऊली जय तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल हे बोली रे पुरे वेडी वाकुडी मुसळे नाही उच्चारीला दी करमिया फुला तुका म्हणे ज्ञानेश्वर राधा माया पैकी कर ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे बाई सब संतन की जय राधे राधे